नमस्कार, माझं नाव समृद्धी किरण स्वाती दामले। नमस्कार, माझं नाव अक्षत भरत वाघमारे। आमच्या शाळेचं नाव IAS चंद्रकांत पाटकर विद्यालय, मराठी माध्यम माध्यमिक विभाग। आमच्या मार्गदर्शक शिक्षिका सौ राजश्री खेतल मॅडम। आजचा आमचा विषय आहे आधुनिक भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र आणि या अंतर्गत इस्रो स्पेडेक्स यामागील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र। तर जाणून घेऊया स्पेडेक्स म्हणजे काय। तत्पूर्वी आम्ही बनवलेलं वर्किंग मॉडेल आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो। इथे आम्ही मॅग्नेटचा वापर करून डॉकिंगची प्रोसेस दाखवलेली आहे। तर जाणून घेऊया स्पेडेक्स म्हणजे काय, माझा फ्रेंड अक्षत कडू। स्पेडेक्स स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने विकसित केलेले जुळ्या उपग्रहांचे मिशन आहे। उपग्रह 2 सुधारित IMS-1 श्रेणीतील उपग्रह। या उपग्रहाचे वजन प्रत्येकी 220 किलोग्रॅम आहे। यातील एका उपग्रहाला चेसर म्हणतात तर दुसऱ्या उपग्रहाला टार्गेट असं म्हणतात। प्रक्षेपण 30 डिसेंबर 2024 रोजी UTC 4:30 सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C60 च्या साहाय्याने सोडलं। भारत यशस्वी अंतराळ डॉकिंग करणारा चौथा देश आहे आणि याआधील देश अमेरिका, रशिया आणि चीन आहे। या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याला कशात होईल ते अक्षत कडून जाणून घेऊया। या टेक्नॉलॉजीचा वापर मल्टी सॅटेलाइट मिशन, अंतराळातील वस्तूची दुरुस्ती, अंतराळ स्टेशन निर्मिती, रोबोटिक्स मिशन आणि अंतराळातील वाहतूक या सगळ्यासाठी होईल। मूळ विषय होता भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र। त्याचा संबंध या स्पेडेक्सशी कसा येतो हे जाणून घेऊया। खरं पाहता अंतराळात घडणारी कोणतीही घटना ही भौतिकशास्त्राच्या नियमांशीच संबंधित असते। तर जाणून घेऊया भौतिकशास्त्राचा संबंध काय। कोणतेही अंतराळ मिशन हे मुख्यतः भौतिकशास्त्राच्या नियमांवर आधारित असते। तर्कशास्त्र, गणितीय संकल्पना, खगोलीय स्थिती, बलप्रयोग इत्यादी गोष्टी यात अंतर्भूत केलेल्या असतात। त्यामधील काही प्रमुख वापरले जाणारे नियम म्हणजे गतिसूत्र, क्वांटम यांत्रिकी, गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि उष्णतेचा नियम। आणि रसायनशास्त्राचा त्याचा संबंध होतो तो म्हणजे प्रक्षेपणाच्या वेळी। प्रक्षेपणामध्ये वापरले जाणारे UDHM म्हणजेच अनसिमेट्रिकल डिमिथाइल हायड्रोजन प्रज्वलनासाठी आदर्श असते, जे रॉकेटमध्ये फ्यूल किंवा प्रॉपेलंट म्हणून वापरले जाते। आणि सोनेरी आवरण, यू कॅन सी इथे आम्ही एक सोनेरी पेपर लावला आहे विच इज अ कोट दॅट प्रोटेक्ट्स इट फ्रॉम UV रेज, अतिनील किरणांपासून सॅटेलाइटचे संरक्षण करतो। तर अशा प्रकारे आम्ही इथे एक PPT सुद्धा बनवला आहे, तोही दाखवू इच्छितो। पहिल्या स्लाइड मध्ये आम्ही आमच्या शाळेचं नाव आणि आमची नावं आणि आमच्या मार्गदर्शक शिक्षकांचं नाव केलं आहे आणि त्यानंतर इथे आम्ही इस्रोचं नाव केलं आहे ज्यांनी आपलं हे स्पेडेक्स मिशन स्टार्ट केलं। त्यानंतरच्या स्लाइड मध्ये आम्ही आमचा विषय घेतलेला आहे आणि त्या अंडर आमचा सब टॉपिक घेतलेला आहे ते म्हणजे स्पेडेक्स। तर त्याचा रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राशी कसा संदर्भ येतो हे पुढच्या स्लाइड मध्ये घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि स्पेडेक्सची इमेज घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपले जे स्पेडेक्स रॉकेट आहेत त्याचे सेपरेशन स्टेजेस दाखवलेले आहेत। PSLV-C60 म्हणजे जे मूळ रॉकेट आहे ते, त्याच्यानंतर लॉन्च, फर्स्ट स्टेज सेपरेशन, सेकंड स्टेज सेपरेशन, थर्ड स्टेज सेपरेशन अँड फायनल स्टेज सेपरेशन। यानंतर सॅटेलाइटचे डिफरंट स्टेजेस दाखवलेले आहेत, ज्याच्यामध्ये सिंगल सॅटेलाइट, आफ्टर जॉईनिंग इमेजिंग ग्राफ, बिफोर जॉईनिंग अँड AI क्रिएटेड इमेजेस। हा आमचा काल घेतलेला प्रोजेक्ट साठीचा इमेज आहे। आणि इस्रोचा 100 फ्लाईटच्या वेळेला त्यांनी स्पेडेक्स 100 फ्लाईट स्पेडेक्स असल्यामुळे ती गोल्डन अवॉर्ड म्हणून त्यांनी सेव्ह करून ठेवली, ह्याची ही इमेज आहे। थँक्यू।